नमस्कार मंडळी, आज आपण पारंपरिक अशी आंबट चुक्याची भाजी करणार आहोत. ही भाजी चवीला हलकीशी आंबट, तिखट आणि खूपच पौष्टिक अशी असते. आणि ही भाजी शरीराला थंडावा देणारी असते, पचनासाठी चांगली अशी असते. अतिशय पौष्टिक असे गुणधर्म या भाजीमध्ये असतात. भाकरीबरोबर, भाताबरोबर, ज्वारीच्या भाकरीसोबत तर ती अतिशय चव छान लागते. लगेच सुरुवात करूया. त्यासाठी की नाही, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. इथे मी आंबट चुक्याची एक जुडी घेतलेली आहे. ह्याची पानं अशी गोलसर वगैरे असतात. ही भाजी पहिल्यांदा निवडून घ्यायची. ह्याची छोटी छोटी देठ असतात ना, ते काढून घ्यायची. या प्रकारे देठच ह्याचे आंबट असतात. ह्याच्यामध्ये देठामध्ये आंबटपणा जास्त असतो. आणि ह्याची पानं अशी गोलसर असतात, पण ह्याच्या या शिरांमध्ये की नाही काही वेळा कीड वगैरे असण्याची शक्यता असते. म्हणून निवडताना ही भाजी अगदी व्यवस्थित बघूनच निवडावी लागते. निवडून झाल्यानंतर ही स्वच्छ भाजी धुवायची आणि बारीक अशी चिरून घ्यायची. आता ही भाजी स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे. धुतल्यानंतर मी ही बारीक अशी चिरून घेतली आहे. भाजी कधीही धुतल्यानंतरच चिरायची, म्हणजे त्याचे सगळे पौष्टिक गुणधर्म राहतात. त्यानंतर कुकरचा एक डबा इथे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाच्या डाळीमुळे या भाजीला चव मस्त येते आणि दाटसर अशी भाजी होते. आता इथे मी ही डाळ आहे ना, स्वच्छ दोनदा धुवून घेतलेली आहे. या प्रकारे पाणी सगळं काढून टाकायचं. ह्याच्यामध्ये एक पाववाटी मी शेंगदाणे घातलेले आहेत. त्याचबरोबर इथे एक पाववाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळसुद्धा आपल्याला इथे धुवून घ्यायची आहे. डाळ पण इथे धुवून घेतली आणि ह्याच्यामध्येच आपण ॲड करायचे. त्यानंतर इथे पाणी घालायचं आहे आपल्याला, कारण आपण ही डाळ आणि शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ आपल्याला पहिली शिजवायची आहे. त्यामुळे की नाही खालच्या बाजूला पाणी घालायचं. 2 वाटी मी पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्येच ही जी आपण आंबट चुका चिरून घेतलेली आहे ती भाजी पूर्णपणे वरती घालायची या प्रकारे. आणि त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, कारण आता हा चुक्याची भाजी आपण ही जी करणार आहे ती हलकीशी थोडीशी पातळसर आणि दाटसर अशी मिळून करणार आहे. आणि ही भाजी आणि डाळी आपण घातलेल्या शिजण्यासाठी म्हणून याच्यामध्ये पाणी घालायचं. आता इथपर्यंत मी बघितलं, तुम्ही भाजी बुडेल इतकं पाणी घातलेलं आहे. आणि कुकरमध्ये आता हा डबा लावायचा आणि कुकरच्या इथे मी 3 शिट्ट्या करून घेते. कुकरच्या आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे भरपूर असा लसूण सोलून घेतलेला आहे. एक गड्डा बरोबर लसूण सोललेला आहे आणि तो ठेचून घ्यायचा आहे हलकासा आपल्याला इथे. या भाजीला की नाही लसूण जरा जास्त घालायचा, म्हणजे भाजीची चव अगदी एक नंबर अप्रतिम अशी येते. इथे लसूणसुद्धा ठेचून घेतला आहे. हलकासा जाडसरच असा मी ठेवलेला आहे. काढून घेऊया. त्यानंतर आपला कुकरसुद्धा इथे झालेला आहे आणि मी इथे कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहे. भाजी आपली छान शिजलेली आहे, मिळून आलेली आहे. आता की नाही ही एकसारखी अजून होण्यासाठी म्हणून आपण इथे रवीने ही घोटून घेणार आहे. रवीने इथे ही भाजी पहिल्यांदा अशी घोटून घ्यायची, म्हणजे की नाही डाळ आपण ज्या हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे वगैरे घातलेत किंवा मुगाची डाळ घातलेली आहे ती भाजीमध्ये एकजीव अशी होते आणि दाटसर आपली छान भाजी होते. म्हणजे आपण ही भाजी भातासाठी सुद्धा घेऊ शकतो किंवा भाकरीबरोबर सुद्धा किंवा चपातीबरोबर सुद्धा घेऊ शकतो. पण भाकरीबरोबर याची चव एक नंबर अशी छान लागते. अगदी ही भाजी की नाही साधी, झटपट आणि चविष्ट अशी पटकन होते. त्यानंतर आता ही भाजी छान अशी मी रवीने घोटून घेतली आहे. तुम्ही बघू शकता एकसारखी अशी मिळून आलेली आहे. आता या भाजीला आपण फोडणी घालूया. त्यासाठी मी एक कढई गॅसवरती गरम करून घेतली आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत. मोहरी आणि जिरे दोन्ही पण चांगले फुललेत. मोहरी पण तडतडली आहे चांगली. त्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं घालायची आणि आपण जो ठेचलेला लसूण आहे ना, तो सगळा लसूण ह्याच्यामध्ये घालायचा आणि हलकासा फोडणीमध्ये हा मिक्स करून घ्यायचा तेलावरती चांगला. त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा होईल एवढं हिंग घातलेलं आहे. त्याचबरोबर एक पाव चमचा ह्याच्यामध्ये हळद घातली, अर्धा चमचा धणे पावडर घातली, अर्धा चमचा जिरे पावडर घातली आणि एक 1.5 चमचा होईल एवढं लाल तिखट घातलेलं आहे. तिखट आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. एक पाऊण चमचा होईल एवढा मी गोडा मसाला याच्यामध्ये घातलेला आहे. तुम्ही गोडा मसाल्याच्या ऐवजी इथे कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला कोणताही घालू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जी घोटून ठेवलेली भाजी आहे ना ती सगळी ॲड करायची. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा या प्रकारे. आणि यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करते आहे, कारण मी इथे ही भाकरीसाठी आणि भातासाठी दोन्हीसाठी म्हणून मी ही भाजी करते आहे. तुम्हाला किती पातळ हवी त्यानुसार इथे पाणी ॲड करा. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे
आणि मीठ घातल्यानंतर मी इथे गूळ घातलेला आहे 1 चमचाभर. कारण ही भाजी थोडीशी आंबट असते, त्याचा बॅलन्स होण्यासाठी म्हणून गूळ थोडासा घालायचा, म्हणजे चव चांगली येते. त्याचबरोबर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि या भाजीला एक 10 मिनटं भाजी उकळून घ्यायची. म्हणजे काय होतं, आपण ह्याच्यामध्ये जे मसाले घातले आहेत, मीठ आणि गूळ आत्ता घातलेलं आहे, ते सगळं विरघळतं आणि पूर्णपणे भाजीची चव आणि मसाल्यांची चव एकजीव अशी होते आणि मस्त अशी ही भाजी होते. आत्ता जरी ही भाजी पातळ वाटत असेल ना, तरी आपण ह्याच्यामध्ये मुगाची डाळ घातलेली, त्याच्यामुळे की नाही नंतर भाजी दाटसर अशी होते. आता एक 10 मिनटं ही भाजी छान अशी उकळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आली आहे भाजीला. गॅस आता बंद करायचा. मस्त आपली ही आंबट चुक्याची भाजी तयार झालेली आहे. आंबट चुका ही पालेभाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी ही भाजी असल्यामुळे नक्की करून बघा. गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत ही भाजी खूप छान लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकला माझा जर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुकलासुद्धा लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पेजला नक्की फॉलो करा. संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.